नमस्कार. मी शैलेश मोहिते. राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरातील शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित प्रत्येक संकल्प पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ग्वाही. 9व्या रायसिना संवादाला नवी दिल्लीत आरंभ. 100हून अधिक देशांचे प्रमुख संघर्ष स्पर्धा सहकार्य आणि निर्मितीवर उहापोह करणार. जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यासह 30हून अधिक ठिकाणी सीबीआयचे छापे. प्रधानमंत्र्यांच्या सबका साथ सबका विकास या धोरणामुळे देशाची राजकीय संस्कृती बदलली असल्याचं भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचं मत. आणि तुर्की इथं सुरू असलेल्या 4 देशांच्या महिला फुटबॉल चषक 2024 स्पर्धेत भारत सर्वोच्च स्थानी. आणि आता बातम्या विस्तारानं. देशभरातल्या शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित प्रत्येक संकल्प पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमांवर म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीनं काल साखर हंगाम 2024-2025 साठी ऊसाच्या रास्त आणि किफायतशीर किंमत FRPला 10.25% साखर पुनर्प्राप्ती दरानं 340 रुपये प्रति क्विंटल या दरानं मंजुरी दिली. त्यानंतर मोदी यांनी समाज माध्यमांवर ही माहिती दिली. या निर्णयामुळे देशातल्या कोट्यवधी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, असंही मोदी म्हणाले. चालू हंगामाच्या 2023-2024च्या ऊसाच्या FRPपेक्षा सुमारे 8% जास्त असलेल्या ऊसाचा हा ऐतिहासिक भाव आहे. यावर्षी 1 ऑक्टोबरपासून सुधारित FRP लागू होणार आहे. रायसिना संवाद या भारताच्या अग्रणी परिषदेमध्ये आज नवी दिल्लीमध्ये विविध सूत्रांमधून अनेक उद्बोधक चर्चा होणार आहे. नवी मूल्य शृंखला, इलेक्ट्रॉनिक परिसंस्था आणि सुबत्ता, शाश्वत जोखीम निवारण आणि नवीन उत्तर दक्षिण भागीदारी, ऊर्जेची उपलब्धता, परवडणारी किंमत आणि उपलब्धता या तिहेरी समस्या सोडवणं, लोकशाहीची दरी, वैश्विक नियम आणि स्थानिक प्रथा या विषयांवर ही सत्रं आयोजित आहेत. परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉक्टर S. जयशंकर, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि इतर या सत्रांमध्ये उपस्थित असतील. रायसिना संवाद ही भारताची जागतिक राजकारण आणि अर्थशास्त्रावरील ध्वजधारी परिषद आहे. यावर्षीच्या संवादाच्या मध्यवर्ती संकल्पना चतुरंग संघर्ष स्पर्धा सहकार्य निर्मिती अशी आहे. 3 दिवस चालणाऱ्या या संवादामध्ये 100हून अधिक देशांचे प्रतिनिधी, मंत्री, माजी राष्ट्रप्रमुख, लष्करी अधिकारी, उद्योगप्रमुख आदी सहभागी होत आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या शहरी भागांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा सध्या सुरू आहे. ठाणे कोपरी इथले आयुष्यमान कार्ड योजनेचे लाभार्थी अनिल दुधवडकर यांनी सांगितलं, मी आता कोपरी येथील संकल्प विकसित भारत या आलेलो आहे. मी सध्या आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी कक्षाजवळ उभा आहे आणि तिकडील योजनेचा मी लाभ घेत आहे. आपण सर्वांनी देखील या योजनेचा लाभ घ्यावा. केंद्रीय अन्वेषण संस्था अर्थात CBIनं जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरावर आणि त्यांच्यासह 30हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. केंद्रशासित प्रदेशातील किरू जलविद्युत प्रकल्पाच्या कंत्राटाशी संबंधित कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीचा एक भाग म्हणून हे छापे टाकले जात आहेत. गेल्या महिन्यात तपास यंत्रणेनं ऊर्जा प्रकल्पाच्या नागरी कामाच्या निविदांमध्ये कथित भ्रष्टाचाराच्या संदर्भात दिल्ली आणि जम्मूमध्ये 8 ठिकाणी शोध घेतला होता. जम्मू काश्मीर सरकारनं 2022 मध्ये या प्रकरणाची CBI चौकशी करण्याची मागणी केली होती. सुमारे 2200 कोटी रुपयांच्या कंत्राटात गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांशी संबंधित हा तपास सुरू आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास हे विकासाचं धोरण राबवून देशाची राजकीय संस्कृती बदलली असल्याचं भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केली. काल रात्री अंधेरीत आयोजित भाजपा कार्यकर्ते आणि बूथ प्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते. मोदी सरकारला तिसऱ्यांदा सत्तेवर आणण्यासाठी पूर्ण ताकदीनं कामाला लागा असं आवाहनही जे.पी. नड्डा यांनी यावेळी केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृतकाळ, प्रगती, विकास, समृद्धीचा साक्षीदार. या प्रवासाच्या पाऊल खुणा दाखवणारा विशेष कार्यक्रम भारत विकास डायरी. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाची प्रस्तुती भारत विकास डायरी.
श्रोते हो, संध्याकाळी 5 ते 5:30 या वेळेत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर अवश्य ऐका भारत विकास डायरी. न्यूज ऑन AIR या ॲप, मुंबई AIR न्यूज यूट्यूब चॅनल आणि आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्टवरही उपलब्ध. अवश्य ऐका भारत विकास डायरी. तुर्की इथं सुरू असलेल्या महिला फुटबॉल चषक 2024मध्ये काल भारतानं अलान्या इथल्या गोल्ड सिटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये एस्टोनियाचा 4-3 पराभव केला. भारतीय महिला फुटबॉल संघाचा आंतरराष्ट्रीय सामन्यातला हा पहिला विजय आहे. भारताच्या मनीषा कल्याणनं 2 गोल केले तर इंदुमती कथिरेसनं आणि प्यारी झक्सा यांनी प्रत्येकी 1 गोल केला. इस्टोनिया, हाँगकाँग, कोसोवोसह 4 देशांच्या फुटबॉल स्पर्धेत 65व्या क्रमांकासह भारत सर्वोच्च स्थानावर आहे. त्यांच्या पुढील सामन्यात भारतीय महिला फुटबॉल संघाचा सामना परवा हाँगकाँगबरोबर होणार आहे. वृद्धी आणि नवोपक्रमासाठी नवीन कक्षा आखून सरकारनं अवकाश क्षेत्रातील विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक धोरण अर्थात FDI अद्ययावत केलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आकाशगंगेच्या विकासातील संधीचा मार्ग मोकळा झाला आहे. काल मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळानं अंतराळ क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणूक धोरणातील सुधारणांना मंजुरी दिली. आता उपग्रह आणि उपक्षेत्रातील प्रत्येक क्षेत्र विदेशी गुंतवणुकीसाठी परिभाषित मर्यादांसह 3 वेगवेगळ्या कृतीद्वारे विभागले गेले असल्याचं मोदी म्हणाले. भारताचा दुग्ध उत्पादक व्यवसाय विकसित होत असून या विकासात अमूल या संस्थेचा मोठा सहभाग असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अमूलनं दूध उत्पादन क्षेत्रातल्या महिलांच्या सहभागाला चालना दिली असून देशाच्या विकासात आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासात महिलांचं योगदान मोठं आहे असंही ते म्हणाले. ते आज अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियम इथं आयोजित गुजरात मिल्क मार्केटिंग फेडरेशन म्हणजेच अमूल या संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात बोलत होते. परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर पुढील महिन्याच्या 5 तारखेपासून दक्षिण कोरिया आणि जपानच्या 4 दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. सेऊलमध्ये डॉक्टर जयशंकर 10व्या भारत कोरिया प्रजासत्ताक संयुक्त आयोगाच्या बैठकीचं सहअध्यक्षपद भूषवतील. या भेटीदरम्यान ते कोरियन मान्यवर तज्ज्ञ आणि भारतीय समुदायाची भेट घेणार आहेत असंही परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं. भारताचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी आज नवी दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालय परिसरातील आयुष एकात्मिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन केलं. यावेळी केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि आयुष राज्यमंत्री मुंजपारा महेंद्रभाई उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना चंद्रचूड म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाचे 2000हून अधिक कर्मचारी असून प्रत्येकानं जगण्याच्या सर्वांगीण पद्धतीकडे लक्ष दिलं पाहिजे यावर त्यांनी जोर दिला. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज नव्यानं समन्स बजावलं. दिल्लीतील कथित मद्यावरील कर घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात हे समन्स बजावण्यात आलं आहे. या समन्सनुसार अरविंद केजरीवाल यांना 26 फेब्रुवारी रोजी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहायला सांगितलं आहे. ईडीनं केजरीवाल यांना बजावलेला हा आतापर्यंतचा 7वा समन्स आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स दिल्ली आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्यातल्या भागीदारीमुळे कोपराच्या सांध्यातील समस्येनं ग्रस्त रुग्णांच्या बदली शस्त्रक्रियेत सुधारणा होईल असं दिल्ली एम्सचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर भाऊ गर्ग यांनी म्हटलं आहे. उत्तर सिक्कीममध्ये जोरदार हिमवृष्टी होत असल्यामुळे महत्त्वाचे रस्ते आणि दळणवळण मार्ग विस्कळीत होत आहेत. सीमा रस्ते संघटनेनं त्वरित प्रतिसाद देत मुख्य मार्ग खुले करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची कुमक पाठवली आहे. अतिशीत तापमान आणि जोरदार वारे अशी प्रतिकूल परिस्थिती असूनही संघटनेचे जवान कार्यरत आहेत. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरातील शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित प्रत्येक संकल्प पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ग्वाही. 9व्या रायसिना संवादाला नवी दिल्लीत प्रारंभ. 100हून अधिक देशांचे प्रमुख संघर्ष, स्पर्धा, सहकार्य आणि निर्मितीवर उहापोह करणार. जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यासह 30हून अधिक ठिकाणी CBIचे छापे. प्रधानमंत्र्यांच्या सबका साथ सबका विकास या धोरणामुळे देशाची राजकीय संस्कृती बदलली असल्याचं भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांचं मत. आणि तुर्की इथं सुरू असलेल्या 4 देशांच्या महिला फुटबॉल चषक 2024 स्पर्धेत भारत सर्वोच्च स्थानावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.